तर नमस्कार मंडळी, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. माझं नाव स्नेहल ढोबळे आणि मी आज शेअर करणार आहे खूप खास रेसिपी, जी माझ्या आईच्या रेसिपींमधली खूप खास अशी रेसिपी आहे. तर त्या डिशचं नाव आहे शेंगुळी, जी कुळिथाच्या पिठापासून बनवले जाते, ज्याला हुलगे देखील म्हणतात. तर हे जे पीठ आहे ते अतिशय हेल्दी असं आहे आणि त्याने इम्युनिटी देखील वाढण्यास मदत होते. त्यामुळे पावसाळ्यात ही सर्वांनी रेसिपी नक्की आपल्या घरी करून बघा आणि खा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लहान मुलांसाठी देखील खूप हेल्दी आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या लहान मुलांना देखील ती जरूर ही शेंगुळी माझी आई स्वतःच बनवणार आहे तिच्या हाताने. तर आपण सुरू करूया ब्लॉग. तर सर्वप्रथम आपल्याला 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या, त्यामध्ये जिरं टाकायचं आहे, घरचं तिखट, व त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ घालून ते मिश्रण व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 वाट्या कुळिथाचं पीठ हे मिक्स करायचं आहे आणि ते व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं आहे आपण. तर या पद्धतीने मळायचं आहे व त्याचा असा गोळा करून आपल्याला शेंगुळ्या पाडायच्या आहेत. जर आपल्याला शेंगुळ्या पाडता येत नसतील तर आपण त्या सोऱ्यानेही पाडू शकतो किंवा पोळपाटावर आपण त्या वळवू शकतो. इथे आपण अर्धी कढई भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 पळी तेल ओतायचं आहे. त्यानंतर 1 चमचा मीठ, 1 चमचा तिखट आणि आपण बनवल्यापैकी अर्ध्याच शेंगुळ्या हलक्या हाताने त्यामध्ये सोडायच्या आहेत. असं वरती ताट ठेवून त्यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढंच पाणी ओतायचं आहे आणि उकळायला ठेवायचं आहे. बाकी उरलेल्या शेंगुळ्या आपण उकळल्यानंतर टाकणार आहोत. आता या शेंगुळ्या उकळल्या का ताटावरचं पाणी आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हा रस्सा थोडासा घट्ट होण्यासाठी आपण मळलेलं जे पीठ होतं कुळथाचं, त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून तेही कढईमध्ये आपल्याला ओतायचं आहे आणि छानपैकी 10 मिनिट उकळी आणून द्यायची आहे, म्हणजे आपली शेंगुळी तयार होईल. तयार झाल्यानंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे आणि आता आपला रस्सा हा पूर्णपणे शिजलेला आहे, आपण सर्व करायचा आहे. तर आपली ही तयार शेंगुळी आपण भाकरीसोबत खाणार आहोत. सोबत लसणाची चटणी आणि पापडसुद्धा आहे. आईने ही शेंगुळी मला खायला दिल्यानंतर मी ट्राय करून बघितली, तर खरंच खूप सुंदर झाली होती. विशेष म्हणजे शेंगुळीचं जे पीठ होतं ते व्यवस्थित शिजलं होतं. ही रेसिपी तुम्ही पण घरी नक्कीच ट्राय करून बघा आणि आमच्या आईची ही रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.